हे बघ, आता खरंच फार विचार नको करत बसू अगं. जे होईल ते होईल. आणि मला सांग, जास्त विचार करण्याने गोष्टी बदलणार आहेत का? होय, असं बी माझा लय विचार करून झालं आणि मला जे पाहिजे ते बी करून झालं. आता मी नाही जास्त विचार करणार. छान, असंच असलं पाहिजे माणसाने. अरे मॅडम येऊ का? गोपाळजी, या ना या. आई ये. आर्याजी, ही माझी आई, माधुरीची सख्खी आत्या. आणि आई, ह्या आहेत आर्याजी, जामकर साहेबांची सख्खी बहीण. या गावात तुपाचा बिझनेस करायला आल्यात. नमस्ते. माधुरी, अगं अशी येड्यागत काय करतेस ग तू? सांग बरं मला. आणि तुझं तुला तरी पटतं का तुझं असं वागणं? हा, चल चल बघू आपल्या घरला. तुम्ही हेच सांगायला आला असाल ना, तर मला कुणाशीच बोलायचं नाही. माधुरी, अगं अशी काय करतेस? हे बघ, तुझ्या या आत्याचं पण ऐकणार नाहीस होय? आणि हे बघ, इथं असं परक्यांच्या घरात राहिलीस तर गावातली लोक काय म्हणतात? म्हणू देत, असं बी हे घर मला तर काही परक नाही. माधुरी, हे बघ, तुझं सगळं बरोबर आहे. आर्या मॅडम, जामकर साहेब लय भारी आहेत. लय म्हणजे लय भारी आहेत. त्या दोघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे. आज जामकर साहेब नसते तर काय झालं असतं माहितीये का नाही तुला? ही माणसं चांगली आहेत ग, पण गावातली माणसं चांगली नाहीत ना. ते काय बाय बोलतील. आर्या मॅडम, तुम्हाला सांगतो, आमच्या गावामध्ये भावकीचं जरी लग्न ठरलं का नाही तरी काहीतरी चाड्या लावून काय बाय सांगून ते लग्न मोडून टाकतात. अशीच गावातली लोक. तुम्ही सगळं चांगल्यासाठी करताय, पण गावातली माणसं काय बोलतील काय नियम नाही ना. माधुरी, समजून घे की ग. चल बरं, आता जर तू इथं थांबली तर जामकर साहेबांची, आर्या मॅडमची उगाच बदनामी होईल. तुला ही पाहिजे का? पण गोपाळजी, तिच्या घरचे तिचं जबरदस्तीने लग्न लावतायत, त्याचं काय? अहो, असं काय होणार नाही. मी आहे ना, मी जबाबदारी घेतो. माधुरीचं लग्न अजिबात बळजबरीनं होणार नाही. वय, आणि मी पक्याला बी असं काय बी करून देणार नाही. माधुरी, तुझा काय माझ्यावर विश्वास नाही का? हा, का तुला आर्या मॅडमची आणि जामकर साहेबांची बदनामी करायची? नाही, असं काय बी होऊ देणार नाही. यांनी माझी खूप काळजी घेतली. तू जर जबाबदारी घ्यायला तयार असशील तर मी घरी यायला तयार आहे. झालं तर मग. आता कसं शाण्यागत बोलली माझी बाई ती. चल आपल्या घरला चल. गोपाळजी, तुम्ही खूप व्यवस्थित समजावून सांगता. सर्वांची काळजी असते तुम्हाला. अहो नाही हो, मी फक्त लोकांचा चांगला विचार करतो, बाकी काय. चला येतो. नाही नाही, थांबा, मी पण येते तिला सोडायला. चला. अरे माधुरी परत आली. नका, गोपाळनं माझं कामच केलं. माझी माधुरी परत आली. बहीण आली परत, तुला बरं वाटतंय का नाही? ए मांगे, बहीण असेल तुमची. अरे पण ही डाउनलोडिंग झालं कस काय? बघायला पाहिजे ना का? अरे हिची मी न्यूजच बनवतो ना. माधुरी आली घरी आणि लावा ताकद. चला चला चला. हा, आपली माधुरी परत आली. माधुरी माधुरी. आलीस का? बापाचं ऐकलं नाही पण या गोपालचं ऐकलंस. पण पक्या मामा, माधुरी आपली परत आली हे जास्त महत्वाचं आहे का नाही? आपली हा म्हणजे तुमची. अरे पण मी म्हणलं होतं का नाही, हे काम फक्त एकच माणूस करू शकतो, तो देव माणूस आपला गोपाळ. आणलं का ना माधुरीला परत?
लोकांच्या अडचणीला धावतो कोण? कुठला माणूस? लोकांच्या मदतीला येतो कोण? कुठला माणूस? मी काय म्हणतो, मला पण एक 2-4 खुनाच्या बातम्या दे ना, माझा चॅनल कसा व्हायरल झाला पाहिजे. ए ग बस, आता तुझ्या बातमीसाठी त्यांना खून करायचे का? ग बस जरा. मामी, माधुरी एवढ्या संकटातनं परत आली. तुम्ही तिचं औक्षण बिवक्षण करा बरं. तू थांब लेकीकडं, मी औक्षणाचं ताट घेऊन येते. गोपाळ, तुझा आभार कसं मानू काही बी कळना झालंय बघ. आज तुझ्यामुळे माझी लेक परत आली. तुझे लय लय उपकार झालेत बघ. अहो मी काय सुद्धा नाही केलं, मी खरंच काय नाही केलं. करता करवितोय आपण, फक्त निमित्त मात्र. जे वरच्याच्या मनात आहे तेच आपल्या हातातून घडत असतं. उगाच आपल्याला असं वाटतं की बाबा सगळं आपण करतोय. कसलं बोलतोय गोपाळ. गोपाळ, आपण असं करूया का, प्रवचनाचा चॅनलच उघडू, म्हणजे कसं लावा ताकद. ए गपरे, ग बस जरा. झालं, शांत व्हा. आली का माधुरी? आली नाही, आपल्या गोपाळनं आणली. वा 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 वा, मुलीचं औक्षण चाललंय, पूजा चाललीये मुलीची, तिला ओवाळलं जातंय. पण ज्या पक्या मामाची ही पोरगी आहे, त्या पक्या मामानं तिची माफी मागितली आहे का? तो पक्या मामा हिची माफी मागत नाही, तो ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. ए, हिची मी माफी मागणार नाही. हिला सांभाळलंय, हिला मोठी केली आहे. ही काही एवढी मोठी झाली नाही हिची मी माफी मागावी. मग ही मुलगी घरात पाऊल टाकणार नाही. मला सांगा, एक बाप आपल्या मुलीला लग्नासाठी जबरदस्ती करतो, ही चांगली गोष्ट आहे का? तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतो, ही चांगली गोष्ट आहे का? जो मुलगा तिला आवडत नाही त्याच्याशीच लग्न कर असा आग्रह धरतो, ही चांगली गोष्ट आहे का?